रामकृष्ण हरी सर्वांना. आज माझी छोटी लेक माझ्यासोबत ज्ञानेश्वरी ऐकणार आहे. आज दिनांक 16 जून, वार मंगळवार. आज आपण माऊलींची माऊलींची सेवा आपण चालू करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी. तर आपण काल माऊलींच्या 280 ओव्यांपर्यंत वाचन करत आलो होतो. आज आपण श्लोक 35 पासून सुरुवात करूया. बृहत साम तथा सामना गायत्री छंदसामहं मासानां मार्गशीर्षाः मृतानां कुसुमाकराः. वेदराशीची आसामा अंत बृहस्तात्मचे प्रियोत्तमा ते मी म्हणे रमा प्राणेश्वरू. गायत्री छंद जे म्हणिजे जे सकळ छंदामजे माझे स्वरूप हे जाणीजे निभ्रांत तुवा. मासा आत मार्गशिरू तो मी म्हणे शार्गंधरू. ऋतू माझी कुसुमा करू वसंत तो मी. द्यूतं छलयतामस्मि तेजस्वी नामहं. जयोऽस्मि व्यवसायोऽस्मि सत्त्ववतामहं. वृष्णीनां वासुदेवस्मि पाण्डवानां धनञ्जया. मुनीनामप्यहं व्यासः कवी नामुषणा कविहा. छळतिया विंदाना माझी जे तुम्ही विचक्षणा. म्हणून चोहटा चोरी परिकवना निवारू नये. आगाशेषाही तेजसा आत तेजते मी भरवसा. विजयो मी कार्योदशा सकाळ माझी. जेणे चोखाळत दिसे ज्ञान तो व्यवसायात व्यवसाय. माझेची स्वरूप हे राय सुरांचा म्हणे. सत्वात बाप्पा झाला का बाण लावायचा. सत्वातील या आतू सत्व मी म्हणे अंतू. यादवा माझी श्रीमंतू तोची तो मी. जो देवकी वसुदेवास्तव झाला कुमारीसाठी गोकुळी गेला. तो मी प्राणासकट पियाला पूतने ते. नुघडता बाळपणाची फुली जेणे मी आदानवी सृष्टी केली. करी गिरी धरुणी उमानली महेंद्र महिमा. कालिंदीचे हृदय शल्य पेडिले जेणे मी जळत गोकुळ राखिले. वासुरवांसाठी लाविले वीरची सकसे. प्रथम दशेची पहाटे माझी कंसांशी आसाटे. महाधेडी अवसटे याची नाचली. हे काय किती एक सांगावे. तुवाई देखील ऐकले असे आघवे. तरी यादवा माझे जाणावे हेची स्वरूप माझे. आणि सोमवंशी तुम्हा पांडवा माझी अर्जुना तो मी जाणावा. म्हणून एकमेकांची या प्रेमभावा विघळून पडे. संन्यासी तुवा होऊन जणी चोरून नेली माझी भगिनी. तरी विकल्पून उपजे मनी मी तो दोन्ही स्वरूप एका. मुनियात व्यासदेव तो मी म्हणे यादवराव. कवीश्वरा माझी धैर्याराव उष्णाचार्य मी. दमयतामस्मि नीतिरस्मि जिगीषताम्. मौनं चैवास्मि गुह्यानां ज्ञानं ज्ञानवतामहम्. दमितया माझारी आणि वारदंड तो मी अवधारी. जो मुंगिये लागोनी ब्रह्मावेरी नियमित पावे. पै सारासार निर्धारतीया धर्मज्ञानाचा पक्षो धरतीया. सकळ शास्त्रा माझी यया नीतिशास्त्र ते मी. अघवियाची आगुडा आतु म्हणते मी सुहाडा. म्हणून न बोलतीया पुढा स्रष्टाही नेन होया. अगज्ञानाई या साठाई ज्ञान ते मी नाही. आता असो हे यया काही पारन देखो. पश्चापि सर्वभूतानां बीजं तदमः अर्जुनं. न तदस्ति विनयतास्यान् मया भूतं चराचरम्. मन्तोऽस्मि मम दिव्यानां विभूतानां परन्तपम्. एष तु देशुत प्रोक्ताः विभूते विस्तरो मया.
पै पर्जन्याची आधारा, वरी लेख करवेल धनुर्धरा, का पृथ्वीची तृणांकुरा होईल साठी. दधीची या तरंगा, व्यवस्था धरू नये जे वेगा, तेवी माझी या विशेष लिंगा नाही मिती. ऐशी आई 7-5 प्रधाना, विभूती सांगतील या तुझा अर्जुना, तो हा उद्देश जोगा मना आहाच गमला. एरा विभूती विस्तारासी काही, एथ सर्वता लेख नाही, म्हणून परिससी तू काही आम्ही सांगू किती. या लागी एक हेळा तुझ, दाऊ आता वर्मनिज, सर्व भूतांकुरे बीज विरळूत असे ते मी. म्हणून साने थोरण म्हणावे, उंच नीच भाव सांडावे, एक मीची ऐसे मानावे वस्तू जाता ते. तरी यावरी साधारण आई कपा आणि कही खून, तरी अर्जुना ते तू जाण विभूती माझी. यद्यद्विभूतिमत्सवं श्रीमदुर्जते मेव वा, तत्तदेवावगच्छ त्वं मम तेजोशसंभवं. जेत जेत संपत्ती आणि दया, दोन्ही वसती आलिया स्थिठाया, ते जाण धनंजया विभूती माझी. अथवा बहुनैतेन की ज्ञातेन तव अर्जुन, विष्टभ्याहमिदं कृस्तनमेकांशनं स्थितितो जगता. अथवा एकले एक बिंब गगनी, तरी प्रभा फांके त्रिभुवनी, तेवी एककियाची सकळ जनी आज्ञा पाळिजे. तया ते एकले झनी मन, ते निर्दनया भाषा देना, काय कामधेनु सवे सर्व सहन चालत असे. येत जे देधवा जो मागे, ते एक सरीची प्रसवू लागे, तेवी विश्वविभव तया अंगी होऊन हाती. त्या ते ओळखावे आहेची संज्ञा, जे जगे नमस्कारी जे आज्ञा, ऐसे आधी ते जाण प्रज्ञा अवतार माझे. आता सामान्य विशेष हे जाणणे येथ महादोष, का जे मीची एक अशेष विश्व आहे म्हणून. तरी आता साधारण आणि सांगू, ऐसे कैसे कल्पावा विभागू, वाया आपुलेची मती रंगू, भेदाचा लावावा. एरवी तरी तूप कासे उसळावे, अमृताकार अंधोनी अर्धे करावे. हागा वाया सुकाय डावे, उजवे अंग हे. पै सूर्यबिंबासी पोटपाठी, पाहता नासेल आपुळे धिटी, तेवी माझा स्वरूपी गोठी सामान्य विशेषाची नाही. आणि सिनाना विभूती मज अपराते मविसील किती, म्हणून किंबहुना सुभद्रापती असो हे जाणणे. आता पै माझेनी एक अंशे, हे जग व्यापिले असे, या लागी भेदू सांडूनी सरीसे साम्य भजे. ऐसे विबुधव न वसंते, तेने विरक्तांचेने एकांते, बोलले जेथे श्रीमंते श्रीकृष्ण देवे. तेथे अर्जुन म्हणे, स्वामी तुले हे रामस्य बोलिले ती तुम्ही, जे भेदू एका आणि आम्ही सांडावा एकी. हा हो सूर्य म्हणे काय जगाते, अंधारे दवडा का परावते, केवी धसाळ म्हणे देवा तुते, तरी अधिक हा बोलू. तुझे नावची एक कोणी वेळे, ज्याची मुखासी का काना मिळे, त्याची हृदयाते सांडूनी फळे. भेदती साचा, तो तू परब्रह्मची आसके, मज देव दिदलासी हस्तोदके, तरी आता भेदू काय साके, देखावा कवने. जी चंद्रबिंबाचा गाभारा, रिगालिया वरावरी उभारा, परी राणेपण शाळगंधरा, बोला हे तुम्ही. तेत सावियाची परितोषणी देवे, अर्जुना ते आलिंगिले जीवे. मग म्हणे तू नको पावे, आमची या बोला, आम्ही तुझ भेदाची या वाहानी. सांगितले जे विभूतीची कहाणी, ते अभेद काय अंतकरणी, मानले की न म्हणे. हेची पाहावया लागी, नावेक बोलिलो बाहेर सवळिया भंगी, ते तव विभूती तुझ सांगी आली अबोधा. येथ अर्जुन म्हणे, देव हे आपुले आपण जाणावे, परी देखत से विश्वागवे तुवा भरले. पैराया तो पांडुसुतो,
ऐसी आहे प्रथितीसे झाला वैर तो. या संजयाची या बोला निवांतो. धृतराष्ट्र आहे की संजय दुखावलेनी अंतकरणे. म्हणत असे नवल नव्हे देव दडवणे. हा जीवे धाडसा आहे मी म्हणे तवा तोही आंधळा. परी असो हे तो अर्जुना स्वहिताचा वाढवितसे मानू. की याही वरी तया आणू दिवसा उपन्नला. म्हणे हे चिरुदया अंतुली प्रतीती. बाहेर अवतो का डोळ्यांप्रती. इथे आरतीचा पाऊले मती उठती झाली. मी हीच दोन्ही डोळा झोंबावे विश्वरूप सकाळा. एवढी हावतो दैव आगळा म्हणून करी. आजी तो कल्पतरूची शाखा म्हणून वांझोळे न लागती देखा. जे जे येईल त्याच्या सुखा मुखा ते साच करीतसे येरू. जो प्रल्हादीची या बोला विषाही सकट आपण जाहला. तो सद्गुरु असे बोलला किरटीसी. म्हणून विश्वरूप पुसावया लागे. पार्थरी गीता होईल कवने भंगी. ते सांगन पुढील ये प्रसंगी ज्ञानदेव म्हणे निवृत्तीचा. तर इथं आपल्या अध्याय 10व्यातील 335 ओव्यांचं वाचन झालं आहे. आता त्यांचा मराठीत अर्थ बघूया. तसेच 14 सामांमध्ये बृहत साम मी आहे. छंदांमध्ये गायत्री छंद मी आहे. मांसामध्ये मार्गशीर्ष मास मी आहे. ऋतूंमध्ये वसंत ऋतू मी आहे. अत्यंत आवडत्या अर्जुना वेदांमध्ये असलेल्या रथतरादी सामांमध्ये बृहत साम ही माझी विभूती आहे असे लक्ष्मीचा पती श्रीकृष्ण म्हणाला. ज्यास गायत्री छंद असे म्हणतात तो सर्व छंदांमध्ये माझे स्वरूप आहे असे तू निसंशय समज. सर्व महिन्यांमध्ये मार्गशीर्ष नावाचा महिना तो मी आहे असे षाडगंध श्रीकृष्ण म्हणाले. 6 ऋतूंमध्ये पुष्पांची खान जो वसंत ऋतू तो मी आहे. चलन करणाऱ्या वस्तूंमध्ये द्युत मी आहे. तेजस्वी पदार्थांमध्ये तेज मी आहे. सिद्धी मी आहे. उद्योग मी आहे. सात्विक वस्तूंमध्ये सत्व मी आहे. यादवांमध्ये श्रीकृष्ण मी आहे. पांडवांमध्ये धनंजय मी आहे. मुनींमध्ये व्यास मुनी मी आहे. कवींमध्ये शुक्राचार्य मी आहे. हे चतुर अर्जुना कपटकारक कारस्थानांमध्ये जुगार ती माझी विभूती आहे. म्हणून उघड सवट्यावर जरी चोरी होते तरी कोणास निवारण करता येत नाही. अर्जुना एकूण एक तेजस्वी पदार्थांमध्ये असणारे जे तेज ते मी आहे अशी खात्री असू दे. मी सर्व व्यवहारातील उद्दिष्टांमध्ये वीज हातात घेतलेल्या कामात येणारे यश आहे. सर्व उद्योगात ज्या उद्योगाने शुद्ध न्याय दिसतो म्हणजे जो उद्योग नीतीला सोडून नाही ते माझे स्वरूप आहे असे सर्व देवांचे देव राजे भगवान म्हणाले. सत्वगुण संपन्नमध्ये जे सत्व आहे ते मी आहे असे अनंत म्हणाला. आणि यदु कुळातील पुरुषांमध्ये ऐश्वर्यवान जो श्रीकृष्ण तोच तो मी आहे. जो देवकी वासुदेवांपासून जन्मास आलेला व जो योगमाया नावाच्या यशोदेच्या मुलीच्या बदली गोकुळात गेलेली त्या मी कृष्णाने पुतना राक्षसीचे तिच्या प्राणासह शोषण केले. बाळपणीचे दशा संपली नाही तोच ज्या मी दैत्यरहित सृष्टी केली आणि करांगुलीवर गोवर्धन पर्वत धारण करून इंद्राचा थोरपण मोजून टाकला म्हणजे इंद्राचा सर्व गर्व हरण केला. यमुनेच्या हृदयात काट्यांप्रमाणे सळणारा जो कालिया नाग त्याचा नाश केला. ज्या मी द्वाग्नीपासून जळत असलेल्या गोकुळाचे रक्षण केले व ब्रह्मदेवाने गायी वासरे व गोपाळ यांचे हरण केले असताना त्यांच्यासारखे दुसरे गोपाळ गायी वासरे वगैरे आपण बनून ब्रह्मदेवास वेळ लावले. बाल्यावस्थेच्या सुरुवातीलाच केसांसारखी अचाट मोठाली धेडे अकस्मात सहज नाहीशी केली. हे एक वेगळे किती सांगणार. हे सर्व देखील पाहिलेले व ऐकलेले आहेस. तर यादवांमध्ये हेच कृष्ण माझे स्वरूप आहे असे समज अर्जुना समज. आणि सोमवंशामधील तुम्हा पांडवांमध्ये जो तू अर्जुन तो मी आहे असे समज. म्हणून तुमच्या आमच्या परस्परांमधील स्नेहबंधांमध्ये बिघाड येत नाही. या लोकांमध्ये तू संन्यासी होऊन माझी बहीण चोरून नेलीस तरी माझ्या मनात काही विकल्प उत्पन्न झाला नाही कारण मी व तू दोघेही एकरूपच आहोत. सर्व मुनींमध्ये जे व्यासच
ती माझी विभूती आहे असे यादव श्रेष्ठ श्रीकृष्ण म्हणाले. मोठमोठ्याला पारदर्शी लोकांमध्ये धैर्यवान शुक्राचार्य ही माझी विभूती आहे. दमन करणाऱ्यांच्या दमनाला साधनीभूत दंड मी आहे. जयाची इच्छा करणाऱ्यांचे नीतिशास्त्र मी आहे. सर्व गुह्या वस्तूंमध्ये मौन मी आहे. ज्ञानी माणसांचे ज्ञान मी आहे. अर्जुना, नियम करणाऱ्यामध्ये जे मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत ते सर्वांचे सारखेच नियमन करते ते अनिवार्य शासन ही माझी विभूती आहे असे समज. सारासार विचार करणाऱ्या व धर्माच्या ज्ञानाचा पक्ष धरणाऱ्या सगळ्या शास्त्रांमध्ये नीतिशास्त्र ते मी आहे. हे राजा अर्जुना, सर्व गुह्यांमध्ये मौन ते मी आहे. म्हणून न बोलणाऱ्यांपुढे ब्रह्मदेवही अज्ञानी होतो. अर्जुना, ज्ञानवान पुरुषांच्या ठिकाणी असणारे जे ज्ञान ती माझी विभूती आहे असे समज. आता हे राहू दे, या विभूतीचा काहीच अंत दिसत नाही. हे अर्जुना, या सर्व भूतांचे जे बीज ते मी आहे. स्थावर जंगम अशी कोणतीही वस्तू नाही की जी माझ्या वाचून अस्तित्वात असू शकेल. हे शत्रुतापना, माझ्या दिव्य विभूतीचा अंत नाही. हा विभूचा विस्तार तर मी केवळ संक्षेपार्थ सांगितला आहे. अर्जुना, पावसाच्या धारांची गणना करता येईल काय? अथवा पृथ्वीवर उगवणाऱ्या गवताचे अंकुर किती आहेत याचा निश्चय करता येईल काय? अर्जुना, महासागराच्या लाटांची गणती ज्याप्रमाणे ठेवता येणार नाही त्याप्रमाणे माझ्या विशेष विभूतींना मोजमाप नाही. माझ्या मुख्य विभूतींना पार नाही. असे जरी आहे तरी तुझ्या विचारण्यावरून आम्ही तुला 75 मुख्य विभूत्या सांगितल्या. पण हे आमचे जे थोडक्यात विभूती सांगणे ते अर्जुना आमच्या मनाला वरवरचे वाटले. बाकीच्या आमच्या विभूती विस्ताराला इथे मुळीच काही मर्यादा नाही. म्हणून आम्ही सांगणार किती व तू ऐकणार काय? याकरता आम्ही आपले वर्म आता तुला एकदम सांगतो. ते असे की सर्व प्राणीरूप अंकुराने वाढणारे जे बीज ते मी आहे. एवढ्याकरता लहान मोठे अशी निवड करू नये. अधिक गुणी योग्यतेची कल्पना सोडून द्यावी व जेवढ्या म्हणून वस्तू आहेत त्या मीच एक आहे असे समजावे. अर्जुना, यापेक्षाही सर्वसामान्य आणखी खूण आहे ती ऐक. त्यावरून ती माझी विभूती आहे असे तू समज. जी जी वस्तू वैभवाने, संपत्तीने अथवा उदारतेने युक्त असेल ती ती माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झाली आहे असे समज. अर्जुना, ज्या ज्या पुरुषाच्या ठिकाणी ऐश्वर्य आणि दया ही दोन्ही राहावयास आलेले असतील तो पुरुष माझी विभूती आहे असे समज. अथवा हे अर्जुना, प्रत्येक वस्तूचे वेगवेगळे ज्ञान तुला काय करावयाचे? कारण असा तू मला खोटवर जाणशील. तर थोडक्यात सांगतो, मी आपल्या एकाच अंशाने हे सर्व विश्व व्यापून राहिले आहे. अथवा सूर्यबिंब जसे आकाशात एकच असते पण त्याचा प्रकाश त्रैलोक्यात प्रसरतो त्याप्रमाणे या एका पुरुषाची आज्ञा सर्व लोक मानतात. त्या पुरुषांना तू कदाचित एकटे असे म्हणशील तर असं म्हणू नकोस. ते निर्धन आहेत असे समजू नकोस. जरी त्यांच्याजवळ साधने प्रत्यक्ष दिसली नाहीत तरी ती त्यांच्या अंगभूतच आहेत. कामधेनूबरोबर सर्व सामग्री चालत असते की काय? तिच्याजवळ जो जेव्हा मागेल ते ती एकदम प्रसवू लागते. त्याप्रमाणे विश्वातील ऐश्वर्य त्यांच्या अंगभूत होऊन राहतात. त्यांना ओळखवायची खूण हीच की त्यांची आज्ञा जगाला शिरसावंत असते. बुद्धिवान अर्जुना, असे जे आहे ते माझे अवतार समज. आता हे संपूर्ण विश्व मीच आहे. म्हणून या विश्वात एक साधारण एक मुख्य अशी निवड करणे म्हणजे मोठे पाप आहे. तर आता एक साधारण एक चांगला असा भेद कसा कल्पावा? आपल्याच बुद्धीने माझ्या ठिकाणी भेदाचा कलंक व्यर्थ का लावावा? नाही तर तूप कशाला घुसळवायचे? अमृताला शिजवून काय अर्धे करावायचे? बाबा अर्जुना, वाऱ्याला उजवे डावे असे वेगवेगळे अंग आहे काय? सूर्यबिंबाला पोटपाट आहे का? म्हणून पाहावयास गेले तर आपल्याच दृष्टीचा बिघाड होईल. त्याप्रमाणे माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेषांची नुसती गोष्ट नाही आणि निरनिळ्या विभूतींद्वारा अमर्याद जो मी त्या मला किती मोजशील? यास्तव अर्जुना, फार बोलून काय करावायचं आहे? हा विभूती जाणण्याचा प्रकार राहू दे. माझ्या एकाच अंशाने हे सर्व जग व्यापलेले आहे. याकरिता आता भेदभावना टाकून ऐक्य दृष्टीने मला सर्व ठिकाणी सारखे भज. ज्ञानी पुरुष रूपी वनांचा वसंत व वैराग्यशील पुरुषांचे एकनिष्ठेचे ठिकाण असे जे श्रीमंत श्री कृष्णदेव ते याप्रमाणे बोलले. तेव्हा अर्जुन म्हणाला, महाराज, भेद हा एक वेगळा असून त्यास टाकणारे आम्ही एक वेगळे असे आपण अविचाराने बोलतात. सूर्य काही लोकांना असे म्हणतो की मला यावयाचे आहे म्हणून तुम्ही अंधाराला बाजूला सरा. सूर्य पुढे जसा अंधार नाही तसा तुमच्या स्वरूपापुढे भेद नाही. असे असूनही
तुम्ही भेट टाक म्हणून विचाराने सांगता, पण तुम्हाला दांडगे कसे म्हणावे, कारण तो अधिक प्रसंग होतो. कोणत्याही वेळी तुझे नावच ज्यांच्या मुखात येईल अथवा कानावर पडेल त्यांच्या अंतःकरणाला भेद खरोखर टाकून पळतो. असा जो तू पूर्ण परब्रह्म, तो मला माझ्या दैवाने हातावर उदक सोडून दान दिल्याप्रमाणे प्राप्त झाला आहेस. तर आता भेद हा कसला, कोठे व कोणी पाहावयाचा आहे? अहो महाराज, चंद्रबिंबाच्या मध्यभागात प्रवेश केल्यावरही उकडते असे जर कोणी म्हटले तर ते शोभेल काय? परंतु हे श्रीकृष्णा, आपण आपल्या मोठेपणात असे बोलले आहात. त्यावेळी देवाने सहजच अतिशय संतुष्ट होऊन अर्जुनाला मनापासून आलिंगन दिले आणि मग म्हटले, अर्जुना, आमच्या बोलण्याबद्दल रागावू नकोस. आम्ही भेदाच्या मार्गाने जी तुला विभूतीची कथा सांगितली ती अभेदभावाने तुझ्या मनाला पटली की नाही हेच पाहण्याकरता आम्ही क्षणभर बाह्यदृष्टीच्या रीतीने बोलून पाहिले. तो आम्हास असे आढळले की आम्ही सांगितलेल्या विभूती तुला चांगल्या समजल्या. यावर अर्जुन देवाला म्हणाला, मला तुम्ही सांगितलेल्या विभूती समजल्या की नाही हे तुमचे तुम्ही समजा, पण माझा अनुभव जर म्हणाल तर असा आहे की हे सर्व विश्व तुमच्या स्वरूपाने भरले आहे. संजय म्हणाला, धृतराष्ट्रा, त्या अर्जुनाने अशा प्रकारच्या अनुभवाला माळ घातली. त्या संजयाच्या बोलण्यावर धृतराष्ट्र स्वस्थ राहिला. संजय हा अंतःकरणात वाईट वाटून मनात म्हणाला, असे भाग्य आले असता ते दवडणे आश्चर्य नाही काय? हा धृतराष्ट्र अंतःकरणाने समजदार आहे असे मला वाटत होते, पण त्यास मी अर्जुनाच्या बोधाची थोरवी सांगत असता ती अगदी स्तब्ध उदासीन आहे. यावरून मला असे वाटते की हा धृतराष्ट्र असा चक्षुनी आंधळा आहे तसा अंतःकरणातही ज्ञानचक्षुनी आंधळा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पण हे संजयाचे बोलणे राहू द्या. तो अर्जुन आपल्या हिताचे प्रमाण वाढवीत आहे कशावरून? तर हा विभूतीचा अनुभव त्याला मिळाल्यावर सुद्धा त्याला दुसरी एक अचाट इच्छा उत्पन्न झाली. अर्जुन आपल्याशी असे म्हणावयास लागला की हा सर्व विश्वात भगवंताचे स्वरूप व्याप्त आहे. माझ्या अंतःकरणात अनुभव माझ्या बाह्य दृष्टीला दिसावा अशा इच्छेवर प्रवृत्तीने माझी बुद्धीने उचल घेतली. याच दोन्ही डोळ्यांनी सर्व विश्वरूप पाहावयाचे एवढी मोठी इच्छा तो दैवाने थोर म्हणून करीत होता. आज अर्जुन कल्पतरूची फांदी आहे म्हणून या फांदीला वांस फुले येणार नाहीत असे समजा. जे जे अर्जुन म्हणेल ते श्रीकृष्ण परमात्मा खरं करीत आहे. प्रल्हादाने माझा नारायण सर्व पदार्थात व्याप्त आहे असे हिरण्यकश्यपूस सांगितल्याप्रमाणे जो विषाही सकट सर्व पदार्थ आपण झाला असा जो श्रीकृष्ण परमात्मा तो अर्जुनाला सद्गुरू लाभला होता. म्हणून मला विश्वरूप दाखवा. हे श्रीकृष्णास विचारल्यास अर्जुन कोणत्या पद्धतीने सरसावेल ते मी पुढल्या प्रसंगी सांगेन असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. तर इथंच आपला अध्याय 10वा संपन्न होत आहे. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विभूतियोग नाम 10मोऽध्याय. ओम श्री सच्चिदानंदार्पणमस्तु. श्लोक 42 ओव्या 335. अशा रीतीने आज आपल्या माऊलींच्या ह्या सेवेत 10व्या अध्याय पूर्ण झाला आहे वाचून. तर आपण पुढच्या अध्यायाच्या फक्त 5 ओव्या वाचूया आणि सेवेला स्वल्प विराम देऊया. अध्याय 11वा. आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रसी. जेथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. जेथ शांतेची या घरा अद्भुत आला आहे पाहुणेरा. आणि येराही रसा पातिकारा झाला मानू. अहो वधूवरांची या मिळणी जैशी वरांडी या ही लुगडी लेणी. तैसी देशी यायचा सोकासनी मिरविले रस. परी शांताद्भुत बरवे जे डोळियांची आंजोळी घ्यावे. जैसे हरिहर प्रेम भावे आले घेवा. ना तरी अवसेच्या दिवशी भेटली बिंबे दोन्ही जैशी. देवी एक वेळा रसी केला येथ. आता यांचा मराठीत अर्थ बघूया. आता यानंतर 11व्या अध्यायामध्ये 2 शांत व अद्भुत रसांनी भरलेली कथा आहे. या अध्यायात अर्जुनाला विश्वरूपाचे दर्शन होणार आहे. या अध्यायात शांत रसाच्या
घरी अद्भुत रस हा पाहुणचार रस आला आहे आणि इतर रसांनी या दोन रसांच्या पंक्तीचा मान मिळाला आहे. अहो, नवरा नवरीच्या लग्न समारंभात ज्याप्रमाणे वधूवराबरोबर वऱ्हाड्यांसही वस्त्रे व दागिने मिळतात, त्याप्रमाणे इतर रसांचीही मराठी भाषा रूप पालखीत मिरवणूक होऊन त्यास शोभा आली आहे. परंतु शांत व अद्भुत हे दोन चांगले रस या अध्यायात इतके प्रामुख्याने आहेत की ते या डोळ्यांना उघड दिसतील. असे विष्णू व शंकर हे एका योग्यतेचे देव प्रेमभावाने एकमेकास भेटावयात यावे, अथवा अमावस्येच्या दिवशी ज्याप्रमाणे सूर्यबिंब व चंद्रबिंब एकमेकांना भेटतात, त्याप्रमाणे या अध्यायात हे दोन रस एकत्र आले आहेत. तर आपण 11व्या अध्यायास आता सुरुवात केली आहे. झालेली माऊलींची सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण करूया आणि 2 मिनिटं शांत चित्ताने माऊलींच्या समाधीचे स्मरण करूया. आणि झालेली माऊलीची सेवा माऊलींच्या समाधीवर अर्पण केली आपण. सर्व श्रोत्यांचे मी कृतज्ञता व्यक्त करते. रामकृष्ण.